नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर कंत्राटदार हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये काय येतं तर अरे वा, एकदम सरकारी कामं वगैरे, बक्कळ पैसा, एक छान आयुष्य, अशा पद्धतीचं आपल्या डोक्यामध्ये काही गणित असतं. पण आपल्या या सगळ्या विचारांचे बुरखे जे आहेत ते फाटले हे कधी तर आत्ता अगदी एक 15-20 दिवसांपूर्वीची घटना असेल. ती दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा आपले सगळे हे विचार जे आहेत हे गळून पडलेत. 15-20 दिवसांची आठवत असेल तुम्हाला तर ही घटना म्हणजे सांगलीतला एक तरुण 35 वर्षाचा कंत्राटदार ज्याला दुर्दैवानं आत्महत्या करावी लागली. ती आत्महत्या त्याला यासाठी करावी लागली की जलजीवन योजनेमध्ये तो काम करत होता आणि त्या कामाचे जवळपास 1,40,00,000 रुपये त्याला येणं होतं सरकारकडनं. आणि आता शेवटी काम म्हटल्यानंतर त्यांनी त्या कामासाठी कुठनं तरी पैसे उभे केले असतील, कारण ते काम पूर्ण झाल्याशिवाय तर पैसे येणार नाहीत. त्यामुळे ते काम म्हणजे पूर्ण करण्यासाठी त्यांनी 70-80 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. त्या कर्जाचा तगादा सुरू झाला आणि मग हा जो सगळा ताण आहे हा असह्य होऊन या हर्षल पाटीलनं आपलं जीवन संपवलं. आणि खरं तर तिथूनच सगळ्या चर्चांना सुरुवात झाली की हे कंत्राटदार म्हणजे काय, कंत्राट मिळतं म्हणजे काय, ही कंत्राटी सिस्टीम काय आहे. तेव्हाच हा प्रश्न आला की हे सगळं आपल्याला एकदा समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच आज हा सगळा कंत्राटदाराचा जो प्रवास आहे, नेमकं हे कंत्राटी काम म्हणजे काय असतं, मग सब कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे काय असतं, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत आपले मान्यवर पाहुणे, ते म्हणजे सुभाष सातपुते सर. सुभाष सातपुते सर, खूप खूप तुमचे आभार, तुम्ही आलात वेळात वेळ काढून. सुभाष सातपुते सरांचा थोडक्यामध्ये मी परिचय करून देतो. सुभाष सातपुते अँड कंपनी, जवळपास करोडो रुपयांचा टर्नओव्हर सुभाष सातपुतेंचा आहे. पण त्यांचा परिचय करून देताना मला विशेष आनंद याचा आहे की आटपाडीसारख्या एका गावातनं ते येतात, एका ज्याला आपण गावच म्हणूयात त्या गावातनं ते येतात. शिक्षण 12वीपर्यंतचं गावाकडेच होतं. पुढचं शिक्षण त्यांनी पुण्यातनं घेतलं. पण सतत कार्यरत राहणं, काम केलं तर आपलं आयुष्य आहे आणि प्रामाणिकपणे काम करणं हेच खरं यशाचा मार्ग आहे, हे त्यांनी अगदी तरुण वयातच ओळखलेलं होतं. आणि त्यामुळे कमवा आणि शिका अशा योजनांमधनं काम करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आज त्यांच्याकडे म्हणजे ते खरं तर BComचे पदवीधर आहेत आणि आहेत सगळं कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये. आज आपण जे बघतोय मोठमोठी जी कामं होतात, L&T सारखे जे मोठे कन्स्ट्रक्शन्स उभारली जात आहेत, रस्ते बनवले जात आहेत, पूल बनवले जात आहेत, सरकारकडची जी कामं आहेत यातलं सगळं सब कॉन्ट्रॅक्टिंग जे आहे किंवा थेट कॉन्ट्रॅक्टिंगसुद्धा त्यांच्याकडे असेल अशी त्यांच्याकडे कामं आहेत. आज त्यांच्याकडे इंजिनियर्सची फळी आहे. म्हणजे हे खूप आश्चर्यकारक आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं हा सगळा प्रवास काय आहे हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामुळे मी सुरुवात करतो. परिचयामध्ये माझा थोडासा 1-1.5-2 मिनटं मी घालवले, पण ते गरजेचं होतं. पण सुरुवात आपण त्या दुर्दैवी घटनेपासूनच करायला पाहिजे. म्हणजे हर्षल पाटील 35 वर्षाचा अवघा तरुण आहे आणि त्याच्यावरनं म्हणजे त्याला 1,40,00,000 रुपये येणं आहे. त्यांनी जनजीवन योजनेमध्ये काम केलं. बरं, त्या कामासाठी त्यांनी 70-80 लाखाचं कर्ज काढलं, हे जे मी आत्ता सगळं सांगितलं. पण मुद्दा हा आहे की त्याच्यानंतर जी चर्चा सुरू झाली ती चर्चा ही सुरू झाली की म्हणजे अगदी गुलाबराव पाटील असतील जलसंपदा मंत्री, ते असं म्हणाले की त्याचं म्हणजे आमच्याकडे जे सरकारचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरच्या यादीमध्ये त्याचं नाव नाही आहे, म्हणजे तो आमचा थेट कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. त्याच्यानंतर स्वतः अजित पवार असं म्हणालेले की तो कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, त्यांनी कदाचित हे सब कॉन्ट्रॅक्टिंग घेतलं असेल आणि सब कॉन्ट्रॅक्टिंग असेल तर आम्ही काही पैसे द्यायला म्हणजे आम्ही थेट त्यांना पैसे द्यायला बांधील नसतो. मग त्यांचं कोणाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेलं असेल ते त्याला पैसे देतील. या सगळ्या घटने एक तर दुर्दैवी घटना आहे, घटना म्हणूनही तुम्ही कसं बघताय आणि याच्यामध्ये मग दोष नेमका कोणाचा आहे, मग म्हणजे सरकारचा दोष समजायचा का जेव्हा ते अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतायत.
प्रथमतः सर, हर्षल पाटील जो नवयुवक कॉन्ट्रॅक्टदार होणारा होता, त्यानं आत्महत्या करणं हे प्रथमतः महाराष्ट्र सरकारला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. मी प्रथमतः सर तुम्हाला थोडंसं क्लिअर करतो की कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये ऑनलाईन टेंडर ज्याला भेटलं जातं तो डायरेक्ट गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्टदार असतो. प्रत्येक कामामध्ये सर गव्हर्नमेंटचं टेंडर 1 लाखापासून सर करोड रुपयेपर्यंतचे असतेच. पकडून चला की जलजीवनचं कोणतेही काम 5 किंवा 10 कोटीचं जर असेल सर, तर त्यामधलं ज्या कंपनीला ऑनलाईन टेंडर भेटलं जातं तो कॉन्ट्रॅक्टदार संबंधित त्या गावातील किंवा त्या परिसरातील सर राजकीय लोकांच्या शिफारशीनुसार किंवा संबंधित होतकरू गरजू मुलांना सर त्यातलं काही पार्ट काम सबलेट केलं जातं. ज्या व्यक्तीला काम सबलेट केलं जातं सर त्याचं कोणतं रजिस्ट्रेशन नसतं सर. रजिस्ट्रेशनमध्ये सर 2 प्रकार आहेत सर. गव्हर्नमेंटला डायरेक्ट रजिस्ट्रेशन करण्यासाठी एकतर तुम्हाला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टदार असणं गरजेचं राहतं आणि पकडून चला माझ्यासारखे जे सिव्हिल नाहीत सर, त्या सिव्हिल लोकांसाठी रूल असा आहे की तुम्हाला कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टदारकडे 2 किंवा 3 वर्ष सर सबलेटची कामं करावी लागतील. सबलेटची कामं केल्यानंतर त्या वर्क ऑर्डरचा रेफरन्स देत सर आणि त्यासोबत ती कामं करण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असणारी यंत्रसामुग्री, मग त्याच्यामध्ये JCB असेल सर, ट्रॅक्टर असेल, पोकलेन मशीन असेल, डंपर असेल, ह्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर सर त्याच्यामध्ये ABC असे 3 प्रकारची कॉन्ट्रॅक्टची पद्धत आहे सर. रजिस्ट्रेशन मिळालं सुरुवातीला तुम्हाला 10 लाखाचं मिळालं जातं, ते काम झालं की 20 लाखाचं, अशा पद्धतीनं सर ते वाढत जातं सर. शेवटचं जे लायसन असतं ते सर तुम्ही कितीही रुपयाचं कितीही कोटीचं काम करू, त्याला क्लास 1 लायसन बोललं जातं सर. ह्यामध्ये सर हर्षल पाटील सारखा माझ्यासारखा एक धडपडी युवक बळी का पडला गेला सर. सरकारमध्ये सर परिस्थिती, सरकारी कामामध्ये हल्ली अशी परिस्थिती तयार झाली आहे की सर काम करत असताना वर्क ऑर्डर दिली जाते सर पकडून चला 2 कोटीची 5 कोटीची सर. ते काम करण्यासाठी कुठल्याही नवयुवकाला सर घरचं भाग भांडवल तर सर अजिबात नसतं. जे भाग भांडवल असतं सर ते 5 ते 10 लाख रुपये असतं सर. बरोबर. त्या 10 लाखावरती ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टदार कामाला सुरुवात करतो, काम करत असताना परिस्थिती अशी असते की माझे 10 लाख घातल्यानंतर 18 लाखाचं 15 लाखाचं मी काम करेल, ते पार्ट पेमेंट जरी मला मिळालं तर त्या कामावरती मी पूर्ण काम करू शकतो. ह्या विश्वासानं, ह्या उमेदीनं आमच्यासारखी नवीन पिढी सर ह्या व्यवसायामध्ये उतरत चालल्या. पण परिस्थिती इतकी गंभीर आहे की सर आपण माझ्या जवळचे किंवा हर्षल दादाने त्याच्या जवळचे ज्यावेळेस पैसे घातले असतील त्यालाही 100% असे असेल की माझं पार्ट पेमेंट मला भेटेल आणि ते पेमेंट भेटल्यानंतर मी ती रिसायकल करून काम कंप्लीट करेल सर. पण सत्य परिस्थिती इतकी भयानक आहे की सर सरकारच्या पातळीवरती 100% प्रयत्न करत असेल सर, हे आपल्याला माहीत नाही सर. पण वस्तुस्थिती अशी आहे सर की सब कॉन्ट्रॅक्टदार कामं घेतल्याशिवाय शासनाची कुठलीही कामं पूर्ण होऊ शकत नाहीत. ही महाराष्ट्राच्या प्रत्येक PWD डिपार्टमेंट असेल, जलजीवन असेल सर, MMR रिजनमध्ये जे सर UD डिपार्टमेंटच्या अंडर चाललेली कामं आहेत सर, ज्या डायरेक्टर कॉन्ट्रॅक्टदारला हे गव्हर्नमेंट कामं देतं सर, ते कॉन्ट्रॅक्टदार लोक सर माझ्या माहितीनुसार 50% कामं सर आमच्यासारख्या सब कॉन्ट्रॅक्टिंग लोकांकडूनच करून तो प्रोजेक्ट कंप्लीट केलं जातं. आता पार्ट सर हा राहिला की मिनिस्टर लोक स्टेटमेंट अशी देतात की तो डायरेक्टर आमचा कॉन्ट्रॅक्टदार नाही. शासनाचा असा पण नियम नाही ना, मग तुम्ही ज्या कंपनीला काम देता त्याच कंपनीनं ते 100% काम केलं पाहिजे असा कोणताही नियम नाही. आणि ते जर काम त्या कंपनीला करायचंच असेल सर तर आमच्यासारख्या नवयुवक पोरांना त्यांनी सोबत घेतलं तरच कोणताही प्रोजेक्ट सर ते पूर्ण पद्धतीनं लवकर हँडओव्हर करू शकतात. नाही, पण पुन्हा मग याच्यामध्ये टेक्निकल मुद्दा हाच येतोय. म्हणजे तुमच्या बोलण्यातनं मला हे कळतंय की समजा शासनाकडनं एका मोठ्या कंपनीला काम गेलेलं आहे, सब कॉन्ट्रॅक्टिंग शिवाय तर कामं होणारच नाही आहेत. म्हणजे एक माणूस, आता मला जरी कॉन्ट्रॅक्ट मिळालं तरी मी काही सक्षम नाही आहे एवढं सगळं करायला, त्यामुळे मला सब कॉन्ट्रॅक्टिंग करावं लागतं. पण मग जे ही लोक म्हणतायत, मंत्री जे म्हणतायत की सब कॉन्ट्रॅक्टर हा आमच्याशी त्याचं काही रजिस्ट्रेशन नाही आहे, मी तुमच्याकडनं काम उचललेलं आहे, आता मला पैसे कोण देणार? तुम्हाला गव्हर्नमेंट देणार आहे, बरोबर आहे, पण मला कोण देणार आहे? तर मला तुम्ही देणार आहात. पण मग हर्षल पाटीलच्या केसमध्ये हेच झालं का? म्हणजे आता अजित पवारांचंही म्हणणं तेच आहे, गुलाबराव पाटलांचंही म्हणणं तेच आहे. तांत्रिकदृष्ट्या जर बघितलं तर मग हे बरोबर बोलतायत का? नेमकी काय म्हणजे, कारण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन जे म्हणत आहे, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी अशी भूमिका घेतली की हर्षल पाटीलचा जो बळी गेला हा सरकारमुळे गेला आहे आणि सरकार म्हणतं तो आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. तर मग काय मुद्दा पकडायचा यात? सर ह्या 2 गोष्टीकडे जर तुम्ही बोलताय पाहायचं झालं सर तर हर्षल पाटील हा काम करत होता शासनासाठीच करत होता सर. ते काम शासकीय पेयजल योजनेचं काम होतं सर.
ऑनलाईनला काम ज्या कॉन्ट्रॅक्टदारला मिळालं डायरेक्ट काम सर, त्यानं ज्यावेळेस हर्षलला काम दिलं सर, तर हर्षलला बिल देणं ही जबाबदारी कागदोपत्री तांत्रिकदृष्ट्या जरी सरकारची नसेल तर मेन कॉन्ट्रॅक्टदारला बिल देणं ही तर जबाबदारी 100% शासनाची आहे. बरोबर. शासनाने जर पेमेंट योग्य वेळी योग्य टायमिंगला जर त्या मुख्य कॉन्ट्रॅक्टदारला दिलं असतं तर 100% हर्षल दादाचा मृत्यू झाला नसता सर, किंवा त्याला आत्महत्या करावी लागली नसती सर. वस्तुस्थिती इतकी भयंकर आहे या धंद्यामध्ये सर. नाही, मी त्या वस्तुस्थितीकडे येतो. म्हणजे आता मला हे जास्त क्लिअर काय होतंय की शासनाने मूळ कॉन्ट्रॅक्टदाराला पैसे दिले नाहीत. एकदम बरोबर. त्या म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर म्हणून तुम्ही मला काय म्हणताय, थांब मला पैसे आले की मी तुला देतो. एकदम बरोबर. बरोबर आहे. या केसमध्ये आज पण आता गुंता असा आहे की आज एकूण सरकारची, राज्य सरकारची जी आर्थिक आत्ताची अवस्था आहे ती बघता आपली वित्तीय तूट 90,000 कोटींची आहे आणि त्याचबरोबर 89,000 कोटी म्हणजे आज वेगवेगळ्या खात्यातनं जे काही प्रोजेक्ट केले जात आहेत त्या प्रोजेक्टमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर जे कामं करतायत त्यांची देणीच 89,000 कोटीची आहेत, की ज्यातलं सरकारने आतापर्यंत जे पेमेंट केलंय ते फक्त 3% केलंय. म्हणजे 100 रुपयातले 3 रुपये तुम्हाला दिलेले आहेत. मग अशा याच्यामध्ये हे कसं गणित, म्हणजे आज कसं बसणार हे गणित, हा प्रश्न पडतो. एक्झॅक्ट राईट सर. यावरती सर मी तुम्हाला आवर्जून नमूद करून सांगू इच्छितो की शासन कॉन्ट्रॅक्टदार लोकांचं 89,000 कोटीचं देणं आहे, तर ही 100% वस्तुस्थिती आहे की 89,000 कोटीचं देणं आहे. त्यामध्ये कोणताच डाऊट नाही सर, किंवा काही खोटेही नाही सर. पण सर एक आशावाद 100% इतका चांगला आहे सर की देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे सर. आजपर्यंतच्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी त्यांनी त्यांच्या पातळीवरती उत्कृष्टच काम करायचा प्रयत्न केला आहे सर. पण फडणवीस साहेब सर आधुनिक ग्रहस्थ आहेत की त्यांना 100% हर्षल पाटीलच्या मृत्यूनंतर निश्चित रूपानं साहेबांच्या लक्षात आलं असेल की सबलेट कॉन्ट्रॅक्टदार असू द्या किंवा डायरेक्टर कॉन्ट्रॅक्टदार असू द्या, ह्यांना पैसे देणं तर काम केलेल्याचं पैसे देणं हे 100% गरजेचं आहे सर. आता काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, मी थोडं तुम्हाला सविस्तर सांगतो. काही कामामध्ये ॲडव्हान्स पैसे शासन दिलं जाते सर. ॲडव्हान्स पैसे ज्या कॉन्ट्रॅक्टदारांना मिळालं जाते सर, ही एक लॉबिंग वेगळा आहे सर. तो वेगळा लॉबिंग. कारण त्या लॉबिंग म्हणजे असं आहे की सर पार्ट काम म्हणून पकडून चाला की सर 10%च काम केलं जातं, त्याला 40% काम दिलं जातं. बरोबर. त्याच्यामध्ये उद्देश शासनाचा काही चुकीचा नसतो की बाबा त्याला एवढ्यासाठी 40% काम दिलं जातं, पेमेंट दिलं जातं की बाबा त्या माध्यमातून तो कॉन्ट्रॅक्टदार फास्ट काम करेल. बरोबर. पण काही कॉन्ट्रॅक्टदार लाईनमध्ये सर आमच्यातली काही लोक इतकी विचित्र आहेत सर की ते 40% पेमेंट घेऊन पुन्हा ते कामच खाली करत नाहीत. त्यावेळेस सर संबंधित त्या यंत्रणेमधला चीफ इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, अधिकारी असेल सर, त्यात तेही बदनाम होले जातात. आणि आमच्यासारखे नवीन कॉन्ट्रॅक्टदार पण शासन बघताना सर प्रश्नचिन्हाच्या रूपामध्ये बघितलं जाते. याच्यामध्ये मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एकच विनंती करेल सर, फडणवीस साहेबांनी जर ठरवलं सर, ह्या पूर्ण म्हणजे PWD डिपार्टमेंट असेल सर, MMR एवढी डिपार्टमेंट असेल, शासकीय पेयजल असेल, ह्या सगळ्या इव्हन MSRDC असेल सर, ह्या सगळ्या डिपार्टमेंटचा सविस्तर आढावा, कामं किती पद्धतीनं पूर्ण झाले, कामं कोणत्या प्रकारची चालू आहेत, देयक किती आहेत, प्रोजेक्टला खर्च किती आहेत, ह्याचा जर आढावा बैठक मुख्यमंत्री साहेबांना जर घेतली सर, आणि मला सांगतो ती बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. त्या बैठकीला खुद्द अजित पवार उपस्थित नव्हते. आज खरं तर मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात जी काही कामं सुरू झाली आहेत ती जवळपास 60 ते 70% कामं ही त्यांच्याच काळातली आहेत. बरोबर. तुम्ही जे सतत देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करताय त्यांच्या हे लक्षात आलं की काही ठिकाणी जसं तुम्ही म्हणलात की ॲडव्हान्स पेमेंट दिलं जात आहेत, म्हणजे जिथं 10%चं काम झालंय तिथं 40% पेमेंट दिली जात आहेत. आणि काही ठिकाणी अशा पद्धतीची अवस्था आहे जी आज आपण हर्षल पाटीलच्या बाबतीमधली बघतो. पण आता मुख्य मुद्दा म्हणजे पुन्हा हे सगळं होत आहे सरकार पातळीवर, तुम्ही म्हणताय तसं हे होत आहे. देवेंद्र फडणवीस त्या बाबतीमध्ये आता सगळं म्हणजे ज्याला म्हणतात ना आग्रही आहेत सर, आग्रही आहेत आणि जिथे कुठे गळती आहे ती गळती बंद करण्याचा ते प्रयत्न करतात. पण आता मुद्दा कुठे येतो माहिती का, हर्षल पाटीलचा मृत्यू झाला ते जलजीवन योजनेच्या बाबतीत. बरोबर. आज जलजीवन योजना फसली गेली आहे, फसली आहे ती. बरोबर. जलजीवन योजना म्हणजे घराघरात पाणी, ते सुद्धा नळातनं पाणी. या योजनेसाठी 50% केंद्र सरकार देणार, 50% राज्य सरकार देणार. केंद्र सरकारने आता हातवर केलेले आहेत. बरोबर. ही स्थिती आहे. मग काय होणार आता याचं सर? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत सर, की मुळामध्ये सर
महाराष्ट्र राज्य सरकारनं एक डिसिजन घ्यायला पाहिजे सर, की ही ज्या पद्धतीने गाजावाजा करत सर जलजीवन योजना पूर्ण केली सर, ज्या प्रत्येक प्रोजेक्टला प्रत्येक गावासाठी सर लोकसंख्येच्या आधारित सर त्या योजनेचं सर बजेट ठरलंय की प्रत्येक गावासाठी जलजीवनला किती अमाऊंट द्यायची सर. मी त्याच्यामधील सर थोडंसं सविस्तर तुम्हाला माहिती देतो सर. जलजीवन काम करत असताना सर ते काम मिळवण्यासाठी यंत्रणेमध्ये सर जोही कोण डायरेक्टर कॉन्ट्रॅक्टदार असेल सर त्याला देखील मंत्रालयामध्ये सर हेलपाटी मारून आणि रेफरन्सनं कामं मिळवावी लागतात. बरोबर. राजकीय वजामध्ये सर संबंधित मिनिस्टर गुलाबराव पाटील साहेब सारखा इतका मोठा शिवसैनिक अनुभवी राजकारणी असताना त्यांनी ज्या पद्धतीनं हर्षल पाटील साहेबांच्या आमच्या युवा मित्राच्या आत्महत्येनंतर जे स्टेटमेंट दिलं ते सर निंदनीय आहे, दुर्दैवी आहे, असंवेदनशील आहे. आणि महत्वाचं म्हणजे सर तुम्ही त्या संबंधित खात्याचे ज्यावेळेस मिनिस्टर असता त्यावेळेस तुम्ही अभ्यास करून बोलणं ही काळाची गरज आहे सर. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचा नेता म्हणून ते महाराष्ट्राला 100% पुढे घेऊन जातील. पण साहेबांनी आता जी आढावा बैठक घेतली की सर मंत्र्यांनी काय बोलावं पेक्षा काय बोलू नये सर, हेही या मंत्र्यांना सांगणं काळाची गरज आहे. निश्चित रूपानं सर त्यात फडणवीस साहेब 100% आग्रही राहून बदल करतील अशी माझ्यासारख्या असंख्य सर कॉन्ट्रॅक्टदार लोकांना अपेक्षा आहे सर. बरोबर. जलजीवन मध्ये काम करताना सर प्रॉब्लेम असा आहे की ते काम मिळवतानाही संघर्ष आहे सर. टक्केवारीचं 100% त्याच्यामध्ये राजकारण मोठं आहे सर. या ज्या कंपनीला काम भेटलं जातं सर त्या गृहस्थाला काम शासकीय नियमानं कागदोपत्री दाखवलं जातं, ते काम मिळालं जातं, पण त्यांना संबंधित जो कोणता अधिकारी असेल त्या सगळ्यांची टक्केवारीचं खूप मोठं अर्थकारण सर. आता मी त्याच्याकडेच येणार होतो की आत्ताच्या त्या बैठकीमध्ये असं समोर आलं की आता एखादं काम जेव्हा आम्ही तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात देतो तेव्हा 5% पहिले मंत्र्याचे आहेत. बरोबर आहे. पुढचे 5% तुमचा इंजिनियर जे काही कोणी असतील त्यांचे 5%, म्हणजे 10% इथेच कापले गेलेले आहेत. बरोबर आहे. मग तो कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीचं काम करतो दर्जेदार काम करू शकत नाही. एक्झॅक्टली तो सगळा मुद्दा याच्यातनं पुढे येतो. आणि त्या संदर्भामध्ये ते देवेंद्र फडणवीसांनी सगळी मला म्हणजे तुम्ही आता विषयालाच पूर्ण हे केलेलं आहे म्हणून ही काय सिस्टीम आहे सगळी, म्हणजे मुळामध्ये मला ही पण समजून घ्यायची आहे की कॉन्ट्रॅक्ट मिळवणं ही काय सिस्टीम आहे, त्याच्यासाठी निकष काय आहेत. म्हणजे मला जर उद्या समजा कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे तर त्याला निकष काय आहेत. आणि अगदी गावापासून ते मंत्रालयापर्यंत, म्हणजे आता तुम्ही गावाकडनं आहात त्यामुळे तुम्हाला गावाकडचं राजकारण, गावाकडचे मंत्री नेते सगळेच माहिती आहेत. तिथपासून ते मंत्रालयापर्यंत कुणाकुणाला या कॉन्ट्रॅक्टरला, म्हणजे आपण म्हणतो ना अरे माझ्यावरती लय बाप आहेत. बरोबर आहे. किती बापांना तोंड द्यावं लागतं याच्यामध्ये. सर मी तुम्हाला थोडंसं सविस्तर सांगतो. तुम्ही प्रश्न एकदम योग्य विचारलाय सर, की काम मिळवताना सर ऑनलाईन टेंडर असतो. ऑनलाईन टेंडरमध्ये सर राजकीय दृष्ट्या सोयीनं निर्णय घेतले जातात सर. संबंधित प्रामुख्याने प्रत्येक तालुक्याचा जो कोणी आमदार असतील त्या आमदार साहेबांच्या विचाराचा कॉन्ट्रॅक्टदाराला ते काम मिळावं म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यासाठी झटत असतोय सर. ऑनलाईन जरी कागदोपत्रे असेल तर त्या निकषामध्ये सर ठरलं जातं की बाबा ह्याच कॉन्ट्रॅक्टदाराला काम मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचं सर टेंडरमध्ये निविदा काढताना सर काही नियम टाकले जातात. बरोबर. ऑनलाईन ज्या कॉन्ट्रॅक्टदाराला टेंडर भेटलं जातं सर त्याची प्रामाणिक इच्छा जरी असले की त्यानं काम करायची तर पुन्हा राजकीय हस्तक्षेप सर येतो की बाबा हे काम माझ्या ह्या कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे. बरोबर. कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे. त्या कार्यकर्त्याला सर, आणि मुळात सर आमच्या युवा पिढीला मला एक गोष्ट आवर्जून यातून सांगायची, मुळात सर कॉन्ट्रॅक्ट लाईनकडे असं बघितलं जातं की तो करोडो रुपये नफा आहे सर. पण मुळात सर वास्तव वस्तुस्थिती अशी आहे की सर ह्या धंद्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. आणि सर अज्ञानपणात जर ह्या धंद्यामध्ये जर कोणी कॉन्ट्रॅक्टदार म्हणून यायचं सबलेटला काम करायचं ठरवलं तर सर त्या लोकांना जमिनी विकल्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण सर 2 गोष्टी आहेत सर याच्यामध्ये. सबलेटचं काम घेताना सर मूळ कॉन्ट्रॅक्टदार ज्याला काम मिळालं जातं त्याला 5% 7% तर ठेवावं लागतं, कारण त्यानं सर तो सगळा संघर्ष कागदोपत्री केलेला असतो. बरोबर आहे. ते केल्यानंतर सर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा की मी सबलेटला एखादं काम घेतलं सर एका कॉन्ट्रॅक्टदारकडून तर सर त्याचं 10-20% काम झाल्यानंतर एक एमबी नावाचा प्रकार असतो की किती टक्के तुम्ही काम केलंय. ते कामाचं एमबी करण्यासाठी सर पकडून चाला की जो कुठला तिथला जेई असेल सर, ज्युनियर इंजिनियर असेल, त्याच्या घरी सर 10 ते 20 वेळा तुम्हाला हेलपाटे मारावं लागते. साहेब माझं तेवढं तुम्ही बिल बनवावं लागते तुम्हाला, साईट व्हिजिट द्या. मग साहेबाचा प्रॉब्लेम काय सर की सगळेच इंजिनियर शासकीय असे आहेत असं माझं अजिबात नाही सर. काय इंजिनियर इतके माझ्यासारख्या नौक्या मुलाला मदत करणार आहेत, पण सिस्टीम सर 70% सर
भरकटलेले आहे. त्याचं कारण असं आहे सर की त्या अधिकाऱ्याच्या सोयीनं सर त्याला त्याची वेळ घेऊन एकतर साईडवरती आणायचं, त्याला काम दाखवायचं. काम दाखवल्यानंतर कामापेक्षा सर त्याची जेवणाची बाकी सगळी सोय प्रॉपर करावी लागते, कारण साहेब नाराज होता कामा नये सर. तुम्ही भ्रष्ट शब्द वापरत नाही, कारण एवढ्यासाठी सर भ्रष्ट मी 100% वापरला असता, पण सर 100% यंत्रणा भ्रष्ट 100% नाही सर. मी माझा अनुभव सांगतो सर माझ्यावरून. त्यामध्ये काही लोकप्रतिनिधी देखील चांगले आहेत की सर त्यांना प्रामाणिक वाटतं. म्हणजे लोकप्रतिनिधीमध्ये नाव घ्यायचं झालं तर सर मी आदरणीय स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचं घेईल, ज्या गृहस्थानं 55 वर्षामध्ये सर सांगोला मतदारसंघामध्ये एकाही कॉन्ट्रॅक्टदारकडं 1 रुपया देखील न घेता रोजगार हमीची कामं सर करोडो रुपयाची त्या काळात सर दुष्काळी तालुका म्हणून गणपतराव साहेबांनी केलं. सिंगल कॉन्ट्रॅक्टदार लोकांकडं त्यांनी कधी रुपया नाही घेतला. खूप चांगल्या पद्धतीने सर त्या भागामध्ये कॉन्ट्रॅक्टदार लोक उभा राहिले. याचा अर्थ दुसरे आमदार साहेबांनी पैसे घेतला असंही मला म्हणायचं नाही. फक्त सर एक गोष्ट निश्चित सांगेल की प्रशासनामध्ये काम करणाऱ्या जेई पासून चीफ इंजिनियर पर्यंत ह्या लोकांनी जर सर प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने टेंडर ठरलं जातं, शासनाची धोरणं ज्या पद्धतीने ठरवून जे टेंडर काढलं जातं, हे जर काम करूनच घ्यायचं ठरवलं सर तर 100% सर यंत्रणा महाराष्ट्राची ते काम यशस्वी करून दाखवू शकतं. अडचण एकच आहे सर, टक्केवारीच्या राड्यामध्ये सर कामं सगळी अडकून आहेत सर, आणि माझ्यासारख्या अनेक युवकांना सर ह्याचं फेस करावं लागतंय. पण प्रॉब्लेम असा आहे की सर नाव उमेद होऊन पण चालणार नाही. हर्षल हे सर एक उदाहरण आहे. महाराष्ट्र सरकारला 1000 वेळा विचार करावा लागेल सर, आणि ह्यावरती जर महाराष्ट्र सरकारने विचार नाही केला तर हर्षल सारखे हजारो बळी जायला देखील सर मागं पुढं होणार नाही. सगळी सोंग करता येते सर, पैशाचं सोंग करता येत नाही ह्या धंद्यामध्ये. प्रॉब्लेम असा आहे की सर 1.5 कोटीचं काम ज्यावेळेस हर्षल सारखा करतो त्या कामामध्ये सर 10% नफा मॅक्झिमम राहिला जातो सर. म्हणजे 15 लाख रुपये कमवण्यासाठी हर्षलला आपल्या 1,35,00,000 रुपये सर व्याजाने पै पाहुण्याकडून बँकेकडून घेऊन त्यानं काम चालू केलं. त्याचं जर तुम्ही टायमिंगला काम नाही दिलं, आशावाद असतोय सर की म्हणजे आम्हाला इंजिनियरकडे गेलं, अहो सर बिल कधी भेटणार, तर इंजिनियर सांगते की सातपूर साहेब एक 10 दिवसामध्ये आम्ही तुमची MB करतोय, पुढे पाठवले डीईकडे पाठवले, डीई एक्झिक्युटिव्हला सांगतोय, आणि एक्झिक्युटिव्हकडे सर 4-5 राऊंड मारल्यानंतर असा अनुभव होते की वरती फंडच नाही, तर आम्ही तुम्हाला पैसे कुठून देऊ. बरोबर आहे. तर याच्यामध्ये सर मी प्रामुख्यानं महाराष्ट्र शासनाला एकच विनंती करेल की फडणवीस साहेबांनी सर ज्या पद्धतीने आढावा बैठक घेतली, फडणवीस साहेबांनी सर याच्यामध्ये वैयक्तिक आणि जातीनं जर लक्ष घातलं. आता सर मी अजून एक गोष्ट सांगेल की अशी चर्चा आहे की बाबांनो लाडकी बहीण योजनेमुळे फंड सर इतर डिपार्टमेंटला मिळत नाही, पण लाडकी बहीण मधील सर मी वास्तव पण सांगतो, मी दुष्काळी तालुक्यातील आहे सर. काही लोकांच्या बाबतीत सर लाडकी बहीणला जे पैसे भेटते, खरंच काही गरजू लेडीज अशा आहेत की सर त्या फंड मधून सर ते मुलांचं शिक्षण पण करते सर. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे सर. म्हणजे लाडकी बहीण योजना चुकीची असं 100% आपण बोलू नाही शकत. म्हणत नाही ती चुकीची म्हणत नाहीये, पण ज्यांनी लाभ घेतले, आज सरकार, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुमच्याकडे मनुष्यबळ आहे, मग पुरुष लाभार्थी कसे होतात लाडकी बहीण योजनेत? एक्झॅक्ट राईट, हा प्रश्न एकदम बरोबर. मग तिथे शंका येते भ्रष्टाचाराची. बरोबर आहे. जे निकषामध्ये बसत नाही त्यांनाही, त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा यातनं योजनेतनं पैसा घेतला. एकदम बरोबर. का तुम्ही त्याची चाचणी केली नाही, इन्क्वायरी केली नाही? एकदम बरोबर. इथे प्रॉब्लेम आहे. आज जो ताण आलाय तिजोरीवर तो त्यातनंच आलाय. पण तुम्ही योजना राबवताना नीट जर राबवली असती, थोडासा लेट झाला असता. पण निवडणुका समोर म्हणून तुम्ही योजना जाहीर करून टाकली, याच्यातनं सगळेच लाभार्थी ठरले. तो मुद्दा नाही आहे. आता मुद्दा काय आहे की तुम्ही जे मला म्हणताय, हर्षल पाटील हे आज आपल्या समोरचं इतकं जळजळीत उदाहरण आहे. या हर्षल पाटील मृत्यूनी आपल्या सगळ्यांच्या तोंडात मारली आहे, सरकारच्या मारली आहे. पण मग त्याचबरोबर मला एक गोष्ट अशी म्हणायची आहे की आज त्याच हर्षल पाटीलनी आत्महत्या केली, याबाबतची एक केस कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी दाखल केली. बरोबर आहे. मग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन इतर वेळी काय करतो, म्हणजे जेव्हा एखाद्याचा अशा पद्धतीने आत्महत्या झाली, मृत्यू झाला, की आम्हाला कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आहे हे कळतं. बरोबर. पण आता जे तुम्ही म्हटलात की आम्हाला टक्क्याचा सामना करावा लागतो, आम्हाला अधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते, त्यांच्या बाकीच्या आवड्या निवडींची व्यवस्था करावी, मग इथे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन काही करत नाही का? सर एकदम बरोबर तुम्ही प्रश्न विचारला. तर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मध्ये पण सर प्रॉब्लेम असा आहे की वेगवेगळ्या युनियन आहेत सर.
एक स्पेसिफिक युनियन नाही, म्हणजे पकडून चला की सर ह्या पक्षाची एक साहेब युनियन कुठलीही असू दे, एकदम बरोबर, त्याला काम काय बघा, अरे शेवटी माणसाचा जीवच जातोय ना, एकदम जीव गेल्यानंतर सगळेजण सरकारच्या विरोधात ओरडायला सगळेजण आले, एकदम बरोबर आहे. पण मग तुम्ही जे असोसिएशन म्हणून बसलेले आहात, बरोबर आहे, प्रत्येक जण 10 युनियन करून, एकदम बरोबर, तुमचं कर्तव्य काय आहे ते आधी सांगा ना. अशी परिस्थिती लोक विचारतात. 100% बरोबर सर. आता तुम्ही बोलला ही वस्तुस्थिती आहे की सर हर्षल पाटीलला मृत्यू करण्या अगोदर हर्षल खूप वेळा त्याच्या बिलासाठी सर फॉलोअप घेत असेल, हे मेन कॉन्ट्रॅक्टरलाही माहित असेल सर, त्या जिल्ह्यातल्या असोसिएशनला 100% माहित असेल सर. तर खरं तर सर त्यावेळेस ज्या पद्धतीने इतर वेळेस तुम्ही राज्यभर मोर्चा काढता, मग माझी असोसिएशन आमच्या इंजिनिअरिंग मधली असू द्या किंवा शिक्षण संघटना कोणतीही असू द्या सर, सरकारी गव्हर्नमेंट यंत्रणेमधले सर, तर तुम्ही बोलता ते 100% खरं आहे की सर ॲज अ युनियन म्हणून सर ज्या वेळेस घडणं गरजेचं आहे त्यावेळेस न घडता एखाद्याचा सर असंवेदनशील, म्हणजे ज्या पद्धतीनं हर्षलनं सर आत्महत्या केली, त्यानंतर त्याची लहान मुलं आहेत सर, पूर्ण फॅमिली उघड्यावरती आपल्याला आणि सर तुम्ही बोलता ते वास्तव एवढं आहे की सर मीडियानं ते खूप तुमच्यासारख्या रिपोर्टर लोकांनी सर ह्या घटनेला वाचा फोडली, पण सर तदनंतर त्या फॅमिलीकडे आज रोजी शासनाने ऍक्च्युली ती फॅमिली दत्तक घ्यायला पाहिजे सर. हर्षल एक उदाहरण आहे सर, पण शासनाचंही त्या गोष्टीकडे सर दुर्लक्ष होते. आणि त्यापेक्षा सर तुम्ही बोललात तसं की आमच्यासाठी निंदनीय गोष्ट एवढी मोठी आहे की गुलाबराव पाटील सारखा माणूस सर राजकारणामध्ये सामान्य कुटुंबातून मोठा झालेला मंत्री ज्या पद्धतीनं सर हर्षलच्या आत्महत्येवरती सर स्टेटमेंट देतो ते मात्र सर निश्चित निंदनीय आहे. त्या गोष्टीचं पण याला जबाबदार असोसिएशन सुद्धा आहे की असोसिएशन सर तुम्ही बोलता त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे की नाही? मृत्यूला जबाबदार सर असोसिएशन मृत्यू 100% टाळू शकला असतं. ज्या पद्धतीनं सर तुम्ही बोलला की हे सगळं घडल्यानंतर मुख्यमंत्री महोदय साहेबांनी आढावा बैठक घेतली, त्याच्याही अगोदर सर थोडं मुख्यमंत्री साहेब असतील, अर्थमंत्री आपले अजितदादा पवार असतील, यांच्याकडे जर आपल्या संघटनेने आमच्या प्रॉपर फॉलोअप घेतला असता तर कदाचित सर 10-20% जरी पेमेंट टायमिंगला मिळालं असतं तर हर्षलचा जीव युनियन म्हणून युनियनलाही वाचवता आला असता सर आम्हाला, आणि त्यासोबत सरकारलाही वाचवता आला असता. हे खरं दुर्भाग्य सर आमच्या महाराष्ट्र शासनाचं पण आहे सर ह्या बाबतीमध्ये, आणि युनियनही सर नाही म्हटलं तर पडद्या मागून सर त्याला जबाबदार आहे असं मला वैयक्तिक वाटतं सर. आमच्यामध्ये युनियन असणं गरजेचं आहे, पण युनियन ही फक्त सर सरकारला नावं ठेवण्यासाठी नसायला पाहिजे सर. एक्झॅक्टली, माझं प्रामाणिक मत आहे सर. मी कुठल्या युनियनचा मेंबर नाही सर. माझं वैयक्तिक तो जर न्याय तेव्हाच मिळून दिला गेला असता तर याचा मृत्यू झाला नसता सर. 100% बरोबर आहे, एकदम बरोबर. ठीक आहे. आपण अजून काही म्हणजे आता डोक्यामध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीने मिळतं आणि ह्या सगळ्याच्या अनुषंगाने बोलतोय. आता मला सांगा, म्हणजे आता तुम्ही स्वतः आज तुमची सातपुते अँड कंपनी ही एवढी मोठी आज कंपनी आहे, तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टरच आहात. आज L&T सारख्या कंपनीची कामं तुमच्याकडे आहेत, L&Tची कामं गव्हर्नमेंटकडे आहेत, तुमच्याकडेही कदाचित थेट गव्हर्नमेंटचं एखादं काम असेलही मला माहिती नाही ते, पण सरकार पातळीवरचं काम थेट करणं आणि एखाद्या कंपनी बरोबर म्हणजे L&T सारख्या कंपनी बरोबर काम करणं, या दोन्हीमध्ये गुणात्मक फरक तुम्हाला काय वाटतो? सर तुम्ही प्रश्न एकदम योग्य विचारलाय सर. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नवयुवक कॉन्ट्रॅक्टदारला सर यातून माहिती भेटेल, एकदम बरोबर आहे सर. 2 गोष्टी सांगतो की डायरेक्ट काम मी वैयक्तिक सुभाष सातपुते अँड कंपनी म्हणून सर माझी सुरुवात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून कॉन्ट्रॅक्टदार म्हणून झाली सर. मी सबलेटलाच काम करतो, मी PWDची कामं घ्यायचो सर त्या टाइमला. 19ला सर मी माझ्या लक्षात आलं त्या 2-3 वर्षामध्ये मी पाटणला काम केल्यानंतर की सर यंत्रणेमध्ये सगळेच इंजिनियर मागाशी बोललो तसं सर नालायक नाहीत सर. काही अधिकारी 100% पॉझिटिव्ह आहेत की बाबा नवयुवक कॉन्ट्रॅक्टदार आहे तर त्याला मदत झालीच पाहिजे, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता मदत झाली पाहिजे सर. पण सर मी अनुभव घेतला त्यावेळेस सर की अशी परिस्थिती आहे की सर अधिकाऱ्यांच्या घरी इतके हेलपाटे मारावे लागतात सर की त्या 2 वर्षामध्ये सर मी वैयक्तिक लिटरली थकलो सर. म्हणजे माझी मानसिकता नाही राहिली की म्हणजे 7 वाजता सर उठून अधिकाऱ्याच्या घरी जायचं, त्यानं 9 वाजता उठायचं सर. तो त्याच्या सोयीनं आपल्याला बोलवणार, मग त्यांना विनंती करायची की सर आमचं तेवढी MB आणा सर, एवढं काम झालंय. त्याचा मूड कसा आहे सर तो आम्ही नाही ठरवू शकत सर. आणि काय होतंय सर की एकदा आम्ही खूप आशावाद आहे, नवीन जी पिढी आहे सर तुम्ही मगाशी बोलला ते अशी 100% आमच्या महाराष्ट्रातल्या नवीन प्रत्येक मुलाला वाटतंय की कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये पैसे खूप आहे सर. त्यामुळे सर आम्ही 5-10 लाख रुपये कुठून तर जवळचे घालतो, बाकीच्या लोकांकडून या जाणं वगैरे. एकदा जर ह्यात गुरपटला गेला आणि टाइमला जर पैसे नाही आले सर तर तुम्ही बोलला तसं हर्षल पाटील सारखे आत्महत्येचे विचार अनेक कॉन्ट्रॅक्टदार लोकांच्या सर आज रोजी सर. मी आता तुम्हाला हा प्रश्न विचारणार होतो की आज जे हर्षलवर बिचाऱ्यावर वेळ आली होती तशी आज तुम्ही सुद्धा आज एका पोकलँड मशीनवरनं तुमच्या सगळ्या या आयुष्याची सुरुवात केली. येस सर. तुम्ही पण या कॉन्ट्रॅक्टच्या रेसमध्ये
जे तुम्ही सांगताय एकदम बरोबर. कधी अशी वेळ तुमच्यावर आली का बाबा की मी काम तर करून बसलोय, मी माझा पैसा तर घालून बसलोय आणि मला पैसा येत नाहीये, अशी वेळ आली का? आणि जर आली असेल तर तुम्ही मार्ग कसा काढलात? कारण आज हर्षलने जो मार्ग स्वीकारला तो अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे खरं तर असा स्वीकारता सोल्युशन होऊ शकत नाही. त्यामुळे पुढचा कोणी तरुण असेल किंवा असे तरुण कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्या समोर त्याचं एक उदाहरण राहू शकतं. म्हणून तुम्ही बोलला ते खरं आहे की मी पाटणला सर मला सुरुवातीच्या काळातलं पहिलं काम पीडब्ल्यूडीचं सबलेट कॉन्ट्रॅक्टदार म्हणून 20 लाखाचं भेटलं सर. ते 20 लाखाचं मी काम करत असताना सर सुरुवातीच्या काही काळात मला रोटेशन पद्धतीने पैसे शासनानं दिले सर. म्हणजे मला डायरेक्ट मी तर सबलेट कॉन्ट्रॅक्टर मूळ कॉन्ट्रॅक्टदारला भेटलं, मूळ कॉन्ट्रॅक्टदार मला पैसे देत होतं. कालांतरानं सर एक मला साकव असतं सर, छोटेसे पूल असते, त्याची 2 साकवची कामं भेटली सर. त्यामध्ये मला अनुभव असा वाईट आला की सर मला टाइम टू टाइम पैसे सर ज्या पद्धतीनं मला पहिल्या कामात मिळाले त्या पद्धतीनं दुसऱ्या कामामध्ये मिळाले नाहीत. त्यावेळेस सर लक्षात आलं मी जोवळचे पैसे घातले सर, काही नातेवाईकाकडून सर पेमेंट घेतलं, पण ज्या पद्धतीनं मला पैसे मिळायला पाहिजे होते त्या पद्धतीने सर काय पैसे मिळाले नाहीत. पुन्हा परिस्थिती अशी झाली की सर सबलेटला मला 1 कोटी रुपयाचं काम देतो म्हणून सांगितलं शासनाच्या जे अधिकारी असतील की ज्या ऑनलाईनचं काम ह्या कॉन्ट्रॅक्टदारला 10 कोटीचं मिळालं, त्यापैकी 1 कोटीचं सातपुते तुम्ही करा म्हणून. सर त्यावेळेस मी जबाबदारीने सांगेल की सर आम्ही कॉन्ट्रॅक्टदार लोक ज्यावेळेस सर फसत जातो नवीन पिढीला, ज्यावेळेस लक्षात येतं सर त्यावेळेस सर थांबणं गरजेचं आहे. ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही त्यामुळे सर आपण जर पुढचं काम जर आशावादानं आणि सर एक बोलतेत ना सर की एका रात्रीत मोठं व्हायचं म्हणून जर सर कामं घ्यायचं स्वप्न रंगवलं तर सर प्रचंड अडचण तयार होऊ शकते. हर्षलचा मृत्यू का झाला सर ह्याच्यामध्ये बेसिक इतकं महत्वाचं आहे की हर्षलचा ह्या शासनावरती ह्या यंत्रणेवरती इतका मोठा विश्वास होता सर की मी काम करतोय, कुठूनही मी सावकाराकडून पैसे घेईल, बँकेकडून पैसे घेईल, मला 100% शासन पैसे देईल, ह्या सर त्याच्या प्रामाणिक अपेक्षेप्रमाणे त्यानं काम करून टाकलं. पण सर दुर्भाग्य तुम्ही बोलला तसं युनियन म्हणून आमच्या कामगारांचे असेल, कॉन्ट्रॅक्टदारचे असेल आणि शासन म्हणून सर त्याला तो न्याय नाही देता आला सर. म्हणून याच्यापुढे विश्वास ठेवायचा का नाही? 2 गोष्टी शासनावरती सर मी निश्चित रूपानं तुम्हाला एक गोष्ट सांगेल. तुम्ही बोलचाल सारखं फडणवीस साहेबाबद्दल पॉझिटिव्ह का बोलता, पण सर मी हेही गोष्ट सांगेल की सर मी सुरुवात काम करताना कॉन्ट्रॅक्ट लाईन मध्ये 17 साली आलो. तिथेही सर आम्हाला 2 रुपये तुम्हाला बोललो तसं पेमेंट टायमिंगला येत होतं, पण कालांतरानं सर त्यात गुरपटत गेल्यानंतर लक्षात आलं की एका कामाचं पैसे टायमिंगला येतात. त्याचं कारणच हे आहे की सर ह्यानं दुसरी कामं घेतली पाहिजे आणि दुसरी कामं ज्यावेळेस घेतली जाते योग्य टायमिंगला सर अधिकारी पण ठरवतो ह्याला गुंतवायचं की बाहेर काढायचं सर. आणि तिसरी गोष्ट आहे की फडणवीस साहेबांच्या सर दूरदृष्टीमुळे मला जाणवलेला एकच बदल सांगतो तुम्हाला. MMR रिजन मध्ये सर आता मी सध्या तर सगळी कामं सर नवी मुंबईमध्ये करतोय सर. पुण्यामध्ये एक माझ्याकडे BJ शिर्केचा मोठा प्रोजेक्ट आहे सर, त्याच्यामध्ये मी पार्ट काम करतोय सर. की ज्या पद्धतीनं सर मी कामं करतोय ना तर माझ्यासारख्या अनेक गरजू कॉन्ट्रॅक्टदार लोकांना कामं भेटतील एवढी सारी कामं महाराष्ट्र सरकार सर महाराष्ट्रामध्ये राबवते सर. म्हणजे यामध्ये अजिबात डाऊट नाही सर. फक्त यामध्ये एकच गोष्ट आहे की सर सरकारवरती विश्वास ठेवायचा की नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला तो 100% बरोबर आहे. मी सर निश्चित रूपानं तुम्हाला सांगतो की फडणवीस साहेब सरना हा ग्रहस्थ आहे सर, त्याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेब म्हणून महाराष्ट्राचं त्यांच्याकडे पाहत असताना सर आशावाद आमच्याकडे एवढ्यासाठी आहे की हर्षलच्या केसच्या घटनेनंतर सर निश्चित रूपानं मुख्यमंत्री साहेबाला देखील नक्की दुःख झाले असेल सर. एक सर आता शासकीय मी माहिती माझ्या पातळीवरती घेतोय सर, शासकीय यंत्रणा पूर्ण पद्धतीनं काम सर करते की ही घटना घडू नये, पुन्हा हर्षल सारख्या केसेस घडू नये आणि ह्याच्यामध्ये सर सुसूत्रता यावी सर की बाबांनो हे जी टक्केवारीचं गणित आहे त्यावरती सर मुख्यमंत्री साहेब काम करतात. बदल कितपत घडेल नाही घडेल सर हे आपल्याला सांगता येणार नाही सर, पण मी 100% सांगतो की सर आमच्यासारखे नवीन लोकांनी ह्या धंद्यामध्ये येताना फक्त पैसे कामापेक्षा जास्त भेटतात ह्या भ्रमाने ज्या पद्धतीने येतात तर न येता सर आपण वास्तवामध्ये राहून सर थोडंसं टेक्निकल माहिती घेऊन जर याच्यामध्ये उतरलं सर, ज्यावेळेस आपण सर पकडून चला 1 कोटीचं काम शासन मला देतं, मी सबलेटला करतो, पकडून चला मी 20 लाखाचं काम ज्यावेळेस करतो ना सर, तर 20 लाखाचं काम करत असताना जर शासनानं मला सब कॉन्ट्रॅक्टदार काम करत असताना मी मेन कॉन्ट्रॅक्टदारकडून 20 लाख जर नाही आलं, मी वैयक्तिक महाराष्ट्रातील नवीन सगळ्या कॉन्ट्रॅक्टदारला विनंती करेल की ते काम तुम्ही जैसे ते थांबवा एवढ्यासाठी म्हणेल की सर ते पैसे आल्यानंतरच मी काम करेल. ही जर भूमिका घेतली तर सरकार म्हणून सर सरकार पण त्याची दखल घेईल सर. म्हणजे याचा फायदा एक होईल की सर हर्षल सारखी परिस्थिती होणार नाही. हर्षलचा इतका सरकारवरती विश्वास होता की मी काही केलं तर 1,46,00,000 रुपये माझे मिळणारच, म्हणून त्या बिचाऱ्यानं सर सावकाराकडं पैसे घेतले, बँकेकडं घेतले आणि ज्या पद्धतीनं सर त्यानं खूप सारे स्वप्न रंगवले असेल की मी गाडी घ्यावी, मी हे करावं, मी ते करावं, पण सर हर्षलनं स्वतःवरती जो नाउमेद न होणारा मुलगा सर
सांगलीचा हर्षल आहे, मी सांगलीचा आहे सर. होय. आमची सांगलीची सर भूमी किंवा पाणी असं आहे की सर सगळे संघर्ष सर भोगणारी सांगलीची भूमी आहे सर. पण दुर्दैवानं सर त्याचा स्वतःवरचा विश्वास सर डगमळीत झाला, कारण सगळी सोंग करता येते सर, पैशाचं सोंग करता येत नाही सर. हर्षलचा ज्या पद्धतीनं दुर्दैवी मृत्यू झाला सर, त्याबद्दल सर सरकार म्हणून असू द्या किंवा एक व्यक्ती म्हणून मला म्हणतात किंवा आपण सगळे असेल सर, ही आपल्याला विचार करायला लावण्यासारखी घटना आहे. ती कधीच नुकसान भरू येण्यासारखं नाही. फक्त एकच विनंती राहील की सर हर्षलची जबाबदारी सरकारनं कुटुंबाची जबाबदारी घ्यावा, ही माझ्यासारख्या अनेक नवयुवकांची मागणी आहे. आणि निश्चित रूपानं सर तुमच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून ही मुख्यमंत्री साहेबाकडे सर आमची मागणी तुम्ही पोचवा, कारण त्या कुटुंब सर वाऱ्यावरती पडलेलं आहे सर. कारण मी तदनंतर सर जेवढी त्यांच्या कुटुंबाची माहिती घेतल्या, सरकार म्हणून सर त्यांची जबाबदारी की ते कुटुंबाला त्यांनी मदत केली पाहिजे सर. निश्चित. आणि आपण ती म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल, सरकारपर्यंत पोहोचेल याचा नक्की आपण प्रयत्न करू. आता थोडं तुमच्याविषयी सुद्धा, म्हणजे आज सरकारच्या पातळीवर अनेक खात्यातनं अनेक कामं प्रोजेक्ट सुरू आहेत. एकदम बरोबर. आज तुम्ही किती प्रोजेक्ट सातपुते अँड कंपनी म्हणून करता आहात सर? भले ते सब कॉन्ट्रॅक्टिंग. एकदम बरोबर सर. मी 2019ला ज्यावेळेस नवी मुंबई मध्ये आलो सर, तिथं मला सर माझ्यासारखं, मी बीकॉम वाला, तुम्ही मगाशी जी पार्श्वभूमी सांगितलं की सर मुळात महाराष्ट्रामध्ये सर मराठी माणसामध्ये गैरसमज कोणता आहे सर, ह्या क्षेत्रामध्ये सर गेल्या 5-50 वर्षामध्ये एक सर लॉबिंग काम करते. त्या लॉबिंगमध्ये असा भ्रम आहे की सर कॉन्ट्रॅक्टदार होण्यासाठी सिव्हिलच पाहिजे, ही एक सर कन्सेप्ट आहे. म्हणजे कदाचित अज्ञानपण पण असेल आणि सरकारने ज्या पद्धतीने जागृती त्यावेळेस करायला पाहिजे ती सर झाली नाही सर. कॉन्ट्रॅक्टदार होण्यासाठी सर थोडं थांबवतो. सरकार अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टच्या वेळेला नियम घालतं, पण एखादा क्रीडा मंत्री करायचा असेल तर तो स्पोर्ट्सवालाच करतील असं करणार नाही. एक्झॅक्ट आहे. तुम्ही एकदम बरोबर प्रश्न विचारला. तर सर मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस सर कॉन्ट्रॅक्ट सरकारी गव्हर्नमेंट, म्हणजे 19ला सर मी नवी मुंबईमध्ये आलो, त्यावेळेस सर जीवेकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम होतं. त्यावेळेस माझं एक पोकलेन मशीन होतं सर, तिथून माझा प्रवास सुरू झाला. जीवेकी नंतर सर ते अदानी ग्रुपकडे काम गेलं सर. अदानी ग्रुपने सर ते काम L&Tला दिलं. मी L&Tच्या अंडर सर तिथं नवी मुंबई एअरपोर्टला काम करतोय सर. सर हे मोठ्या ग्रुपमध्ये काम करत, मी L&Tचं मी वैयक्तिक देशपात आंतरराष्ट्रीय लेवलला काम करणारी सर कंपनी आहे सर. मी सर थोडंसं सेफ झोनमध्ये काम करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे. मी युवक आहे. कारण काय होते सर, तुम्ही बोलला मागाशी तसं सगळी सोंग करता येते सर, पैशाचं सोंग करता येत नाही. कारण लोकांना सर मार्केटमध्ये ना स्ट्रगलच्या स्टोरी ऐकायला इंटरेस्ट नाही सर. म्हणजे सातपुते कुठून आला, किती गरिबीतून आलो, जेवला की नाही जेवला, लोकांना काय पाहिजे, रिझल्ट पाहिजे सर. तर मी वैयक्तिक सर, मी तुम्ही बोलला तसं की सर मी गव्हर्नमेंट यंत्रणेच्या कामामध्ये न पडायचं कारण एवढंच आहे की मी पाटणला जो अनुभव घेतला 2 वर्षामध्ये, तो अनुभव चुकीचा नव्हता, पण लक्षात यायला लागलं की सर आपण फसू शकतो. आणि काय होतं सर, सरकारीमध्ये काम करत असताना ज्यावेळेस सबलेटला आम्ही काम करतो त्यावेळेस दुर्भाग्य तुम्ही बोलला तसं एवढं मोठं आहे की आमचे पैसे अडकले ना सर, तर तो आम्हाला मागायचा अधिकार राहत नाही. कारण शासन आम्हाला विचारते, तुम्हाला डायरेक्ट कामच नाही तर तुम्ही कोण आम्हाला पैसे मागणार. तुम्ही बोलला ही वस्तुस्थिती आहे सर. तर ह्याच्यावरती सर मी वैयक्तिक विचार करून ज्यावेळेस मी नवी मुंबईमध्ये आलो सर, मला अनेक अधिकाऱ्यांनी सर मदत केली हे काम करत असताना सर. त्यावेळेस 2 रुपये सर नफा कमी राहतो. या मोठमोठ्या कंपन्यांसोबत काम करताना सर निश्चित रूपानं 2 रुपये नफा कमी राहतो, पण सर पैसे बुडत नाही सर. हे ब्रँड ऑफ कंपनी आहेत की सर आंतरराष्ट्रीय लेवलला काम करणाऱ्या कंपन्या. पण सर मी तुम्हाला मराठी माणसाला किंवा नवीन उद्योजक माझ्यासारख्या अनेक कॉन्ट्रॅक्टदारला माझा अनुभव आयुष्यातला सांगेल सर. प्रामाणिकपणे जर तुम्ही मेहनत करत गेला सर, मी बेसिकली बीकॉम आहे सर, मी L&T मध्ये काम करताना मला आजही सर इंग्रजीबद्दल बोलचाल तर मला 20% देखील इंग्रजी सर बोलता येत नाही. कळायचं झालं तर 30% कळत असेल सर. बट, व्हाय, देन, सो ह्या 4 शब्दावरती मीटिंग करून सर मी करोड रुपयाची कामं मिळवतो. कारण काय सर की त्या मॅनेजमेंटलाही कळतं की हा मेहनती पोरगा आहे सर. 2 गोष्टी आहेत की सर ज्यावेळेस L&T असू द्या, अदानी ग्रुप असू द्या, रिलायन्स असू द्या, टाटा असू द्या सर, ह्याच्यामध्ये एकच आहे की सर त्या लोकांना एवढं कळतं की आपण यांना काम दिलं तर यांची जबाबदारी आहे की ते टायमिंग पिरियड असतो सर. गव्हर्नमेंटच्या कामामध्ये कागदोपत्रीच टायमिंग पिरियड आहे सर. ते सगळं सोयीनं ठरलं जातं. अधिकाऱ्यानं, राजकारणी, आमदार लोकांनी ठरवलं की हे काम 4 महिन्याचं काम 40 दिवसात संपवायचं तर ते संपते सर. आणि त्यांच्या सोयीनं काय असेल तर ते काम 4 वर्ष पण संपत नाही. सरकारी कामामध्ये ही वस्तुस्थिती. आपण ह्या मोठमोठ्या कंपनीकडे सबलेटला काम करत असताना सर एक टाइम पिरियड असतो की बाबा तुम्हाला 7 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं आहे. तर सर ज्यावेळेस मी जिम्मेदारीने, माझ्यासारख्या युवक ज्यावेळेस जिम्मेदारीनं काम करतो, ते 6 महिन्यातलं काम जर मी 5 महिन्यामध्ये कंप्लीट प्रॉपर केलं तर ह्या कंपन्या सर दखल घेतात की नाही यार, सब कॉन्ट्रॅक्टदार म्हणून हा कॉन्ट्रॅक्टदार चांगला आहे. सर मी त्या नवी मुंबई एअरपोर्टमध्ये मी सर ज्यावेळेस काम योग्यरित्या आणि प्रामाणिकपणे पार करू शकलो, त्या बदल्यात सर L&Tनं मला जे आता बुलेट ट्रेन सर देशामध्ये गाजणारा प्रोजेक्ट आहे सर, त्या बुलेट ट्रेनमध्ये L&Tने त्या कामाच्या गुणवत्तेवरती मला काम दिलं सर. तिथं कुठल्या आमदाराची शिफारस लागली नाही, खासदाराची लागली नाही. फक्त सर एक गोष्ट निश्चित आहे की सर
हे स्पेसिफिक सर मग सगळ्याच कॉन्ट्रॅक्टदारांना काही LNT नाही भेटणार सर. बरोबर. ही तुम्ही बोलताय ती वस्तुस्थिती आहे. ग्रामपंचायत पातळीवरती सर एखादं काम करत असताना सरपंचाची पण अपेक्षा राहते की मलाही 2% दिलं पाहिजे. ग्रामसेवक व्यापीची पण अपेक्षा की मलाही 1% दिलं पाहिजे. मी मुख्यमंत्री साहेबांना सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती करेन, ही टक्केवारी नावाची जी सिस्टीम आहे त्याला जर साहेबांनी लगाम जर लावण्यात जर साहेब यशस्वी झाले, आणि 100% होतील कारण सर त्यांची बाकीची जी काम करायची पद्धत आहे सर ते पाहता निश्चित रूपाने जर साहेबांनी आढावा घेऊन जर वस्तुस्थिती जाणून घेतली, वस्तुस्थिती जाणून घेताना सर फाटक्यातल्या फाटक्या कॉन्ट्रॅक्टदारला मुख्यमंत्र्यांनी बोलवावं सर. कारण काय होतं सर, ही जी मक्तेदारी लोक आहे सर, म्हणजे CM साहेबापर्यंत किंवा एखाद्या चीफ इंजिनियर पर्यंत जाताना सर सब कॉन्ट्रॅक्टदार लोकांना त्यांची केबिन पाहून देत नाही, कारण वास्तव सगळं त्याला माहित असतं. मूळ कॉन्ट्रॅक्टर मंत्रालयाच्या समोरच्या फुटपाथवर उभे राहतात. एक्झॅक्ट राईट सर, तुम्ही बोलताय. फक्त सर एक आशा निश्चित आहे, आणि निश्चित रूपानं सर ज्या पद्धतीनं नवीन जेवढेही कॉन्ट्रॅक्टदार लोक आहेत किंवा जुनी लोक आहेत सर, जे पैशाला सर भरकटलेले आहेत सर, ह्या लोकांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी एखादा डेस्क चालू करावा, माझी विनंती राहील सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आणि त्यांनी एक करावं की सर नाईक पिक्चरमध्ये ते खरं की खोटं माहित ना, पण अनिल कपूर साहेबांनी का एक बाबांनो 24 तासामध्ये सर सगळा रिझल्ट दिला, तसं मुख्यमंत्री साहेबांना जर एखादा असं सर त्यांनी एक डेस्क तयार करावा. तिथं तुकाराम मुंडे साहेबासारखा एक प्रशासकीय दिग्गज नावाचा माणूस सर की त्यांनी तिथं असा बसवावा की त्यांना साहेबांनी एक आव्हान करावं महाराष्ट्र सरकारमधल्या लोकांना की सरकारी कामं करताना तुम्हाला काही अडचणी येतात, मला तुम्ही लेखी स्वरूपामध्ये कळवावं. आणि त्या पद्धतीनं जर सर साहेब म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना जर ते एक नवीन विभाग चालू केला सर, मी 100% सांगतो की मुख्यमंत्री साहेब आपले संवेदनशील आहे सर. निश्चित रूपानं साहेबांना ज्या दिवशी वास्तव कळेल की आमदार लोक पण टक्केवारी घेतात, ग्रामपंचायतचा सरपंच पण टक्केवारी गमवतो, विरोधी पक्ष असू द्या किंवा सत्ताधारी पक्ष असू द्या, राजकारणामध्ये सर टक्केवारी नावाचा प्रकार असं काय नाही की विरोधी पक्षवाले सर धुतल्या तांदळासारखे आहेत आणि सत्ताधारी पण धुतल्या तांदळा. फक्त मुख्यमंत्री साहेबांनी सर जर असा कक्ष एखादा चालू केला आणि साहेबांनी त्यातून जर आढावा घेऊन जर सर साहेबांनी ठरवलं तर 100% सर मी तुम्हाला आवर्जून नमूद करू इच्छितो की ह्या सिस्टीम मधला जो टक्केवारी नावाचा प्रकार आहे तो 100% CM साहेब आपले दूर करू शकते. तुम्ही माझ्या म्हणजे पुढचा जो माझा एक शेवटचा प्रश्न होता त्यातलं निम्म उत्तर देऊन टाकलंय, तरी मी तो प्रश्न तुम्हाला विचारतो की आत्ताची जी तरुणाई आहे ही तरुणाई बऱ्याच बहुतांशी तरुण हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये यावं असं पाहतायत. बरोबर आहे. तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन कराल? मी सर तुम्ही योग्य प्रश्न विचारला, कारण मी सर वयाच्या 35 वर्षी ज्यावेळेस तुम्ही बोललात की मी यशस्वी झालो सर, कारण मी नवी मुंबई एअरपोर्ट सारख्या सर प्रोजेक्टला काम करू शकलो, बुलेट ट्रेनमध्ये सर काम करतोय, मी पुण्यातील BJ शिर्केच्या अंडर सर रिव्हरच्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय. हे करत असताना सर मलाही खूप चांगली लोक भेटली म्हणूनच सर मी यशस्वी झालो. मी नवीन कॉन्ट्रॅक्टदारला सर एकच विनंती करेल सर, तुम्ही बोलताय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही ज्याच्या अंडर काम करताय तो माणूस कसा आहे याची पहिल्यांदा तुम्ही त्या कंपनीची माहिती घ्या, तो अनुभवी पाहिजे सर. काय होतं सर आत्ताच्या परिस्थितीला सर राजकीय सेटिंग मधून सर 2-3 वर्षापूर्वी कंपनी स्थापन करणाऱ्याला पण 2-2 हजार कोटीची कामं भेटले सर. आपण महाराष्ट्रामध्ये उदाहरण घ्या, आणि ज्या BJ शिर्के सारखा माणूस गेली 50 वर्ष काम करतो सर, दुर्भाग्य LNTच्या बाबतीतच झालं होतं. येस सर, बरोबर, कोर्टात जावं लागलं, LNT कोर्टात गेली म्हणून ते थांबलं. 100% बरोबर आहे सर. तर नवीन कॉन्ट्रॅक्टदार लोकांना देखील मी सांगेल की ह्या धंद्यामध्ये खूप सारे पैसे मिळतात, म्हणून सर नवीन पिढीने यायला न पाहिजे, ह्या मताचा मी आहे. वास्तववादी सर कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये काम करताना सर 10 ते 15% हाच सर वस्तुस्थितीमधला नफा आहे सर. नवीन प्रॉब्लेम काय झालाय की सर आमच्या पिढीमध्ये एक ऍडजस्टमेंट नावाचा सर ह्या डिपार्टमेंटमध्ये कामं चालतात. मी AD नावाचं बोललं जाते की मी पकडून चला की सर 300 मीटरचा रोडचा पॅच आहे सर, त्या 300 मीटरमध्ये लेअर असते सर, ते वेगवेगळ्या लेअरमध्ये पकडून चला पहिलाच रोड असतो त्याच्यावरती जे काम भेटतं सर, तर खालचे लेअर लोक कोण चेंज करत नाही. मग ते ठरलं जातं बाबा खालचं तू कामच केलं नाही तर बाबा ते ऍडजस्टमेंट करू आम्ही तुला. मग तर समजा 20 लाख रुपयाची ऍडजस्टमेंट असेल तर अधिकाऱ्यामध्ये ठरलं जातं 60-40 ठरलं जातं. मग 60% सर कॉन्ट्रॅक्टदार, ज्याला ऑनलाईन काम भेटतं त्याला राहतं, 40% सर त्या कॉन्ट्रॅक्टदारला राहतं. मग मूळ कॉन्ट्रॅक्टदार जो सबलेटचा कॉन्ट्रॅक्टदार करतो सर त्याला 40% देईलच की नाही ह्याची शाश्वती 100% राहत नाही. मग सर काय होतं की AD नावाचं ऐकायला इतकं छान वाटतं म्हणून आम्ही कॉन्ट्रॅक्टदार लोक नवीन पिढी ती ADच्या नादामध्ये काम जास्त करायच्या भानगडीत पडतो, नंतर कामं सर बिलं भेटत नाही. त्यावेळेस सर माणसाची जी उमेद असते नवख्या मुलांची ती उमेद सर संपली जाते. जबाबदारीने फक्त मी नवीन पिढीला महाराष्ट्रातल्या सगळ्या सांगेल की कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये काम करायला सिव्हिल इंजिनियर व्हावं लागत नाही. 100% तुम्ही सगळी कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये चाल. एवढी सारी सर देशभर कामं चालू आहेत सर. एक कौतुक मी आवर्जून करेल की सर महाराष्ट्राचा या देशाचा खऱ्या अर्थानं रोड इन्फ्रामध्ये जर डेव्हलपमेंट केली असेल तर महाराष्ट्राचे सुपुत्र आपले डॉक्टर नितीन
गडकरी साहेब गडकरी आहेत. यांचं आवर्जून नाव घ्यावं लागलं. एवढ्या मोठ्या मुलाखतीमध्ये सर आम्ही पिढी खऱ्या अर्थानं जर सर प्रेरित झालो तर गडकरी साहेब, तुम्ही सांगा ना सर, आपण पुणे मुंबई एक्सप्रेसवे त्यावेळेस तर सर काहीच परिस्थिती नव्हती, तरी गडकरी साहेबांनी तो प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवला. ह्या देशामध्ये सर कुठल्याही राज्यात, मी व्यवसाय निमित्त सर विविध राज्यात माझं फिरणं होतं, तुम्ही सर आपल्यातील अनेक लोक फिरली जातात, युट्यूबला सर दिसतंय, कोणत्याही राज्यामध्ये जावा, गावगाड्यापर्यंत जावा, की सर रोडचे इतके चांगले प्रोजेक्ट गडकरी साहेबांच्या माध्यमातून सर आहे. मी महाराष्ट्र शासनाला इव्हन सीएम साहेबांना एकच विनंती करत सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून, सर गडकरी साहेब ज्या पद्धतीने देशपातळीवरती एवढं मोठं काम NHAIच्या माध्यमातून उभा करू शकले, महाराष्ट्र शासनानं जर सर गडकरी साहेबांचं 70% जरी नुसतं फॉलो केलं, 70%, मी 100% बोलणार नाही सर, कारण महाराष्ट्र सर महान आहे सर, पण 70% जरी फॉलो केलं, ही जी यंत्रणा गुंतागुंतीची झाल्या सर, ती गुंतागुंतीची यंत्रणा सर निश्चित रूपानं पूर्ण करू शकते. त्यासाठी लागलं तर सर गडकरी साहेबांचं थोडं मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारनं घ्यावं, कारण तो सर खरंच इतका विकास पुरुष आहे सर. साहेबांनी जर गडकरी साहेबांनी थोड्या नियमामध्ये अटी कसं असावं, काय असावं हे जर ठरवलं, आणि ती जर सर महाराष्ट्राला थोडीशी सरकारनं जर ते सिरियसली घेतलं, निश्चित मुख्यमंत्री साहेब सिरियस घेतील, 100% सर ह्याच्यावरती मार्ग निघू शकतो. नवीन पिढीनं सर 100% ह्या धंद्यात यावं. जाताना एवढंच सांगेल सर मी, फक्त येताना ह्यातून खूप सारे पैसे भरतात, कोटी रुपये भेटतात म्हणून जर यायचं असेल तर ते आलं न पाहिजे सर. पण प्रामाणिकपणे सर मेहनत केली सर, 15-15, 20-20 वर्ष जर आपल्यापेक्षा अनुभवी माणसासोबत उठबस केली, अनुभवी माणसासोबत बसला, तुम्ही मार्गदर्शन घेतलं, तर सर सुभाष सातपुते सारखे हजारो युवक सर ह्या महाराष्ट्रामध्ये यशस्वी होऊ शकतील. एवढंच मी तुम्हाला निश्चित रूपानं सांगू शकतो. निश्चित. सुभाष सातपुते तुमचं ऐकताना मला खूप म्हणजे प्रेरित झाल्यासारखं झालं, आणि म्हणून मला असं वाटतं की आपले प्रेक्षकसुद्धा यातनं, जो तरुणाई आहे जी अशा पद्धतीने विचार करते, मला असं वाटतं की आशा अजून संपलेली नाही आहे. 100% आशा ही जिवंत आहे. फक्त मृगजळाच्या मागे धावू नका, कुठल्याही चुकीच्या प्रलोभनांना बळी पडू नका, आणि कुठं थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे. हा संदेश तुमच्या बोलण्यातनं येतो असं मला वाटतं की जो आपल्या सगळ्या नवीन पिढीने जो या अशा कामांमध्ये येऊ पाहतोय त्यांनी तो सांभाळला पाहिजे. सुभाष सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. सर धन्यवाद. माझ्यासारख्या एका BCom 48% सर तुम्ही बोलवलं आणि मला तुम्ही इतका सारा वेळ दिला सर, प्रश्न विचारले. मी एवढंच सांगेल की सर ह्या माध्यमातून सर 1-2 जरी युवकांना जर सर घडता आलं तरी आजची आपली मुलाखत माझ्यासाठी सफल झाली असं समजेल. तुम्ही मला बोलवलं, मी मनापासून आपला आभार आहे. धन्यवाद. थँक्यू.